विविध कायदे आणि त्यातील विविध कायदेशीर तरतुदी यांचा गैरवापर हा एक आपल्याकडे अत्यंत मोठा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे. अशा गैरवापराच्या अनेक घटना आपल्या सभोवताली अनेक घडत असतात. मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर करणारी एक घटना नुकतीच घडली आणि ते प्रकरण अगदी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. या प्रकरणात झालं काय होतं? तर या प्रकरणामध्ये जो ज्येष्ठ नागरिक होता, त्याचा एक स्वतंत्र बंगला होता. त्या बंगल्यामध्ये त्याचा मुलगा आणि त्या मुलाचं कुटुंब वास्तव्यास होतं. कालांतराने त्या मुलाने त्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध म्हणजे आपल्या पित्याविरुद्ध वाटपाचा दावा दाखल केला आणि त्याने वाटपाचा दावा दाखल केल्यानंतर लगेच या पित्याने आपल्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला त्या बंगल्यातनं बाहेर काढून टाकण्याकरता ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केला. ज्येष्ठ नागरिकाने दाखल केलेला अर्ज, त्यातला पहिला आदेश आणि अपिली आदेश हा ज्येष्ठ नागरिकाच्या बाजूने लागला. परिणामतः त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. आता उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण पोचलं, तेव्हा हा मूळ कायदा, या कायद्याचा मूळ उद्देश, त्याचा संभाव्य गैरवापर या सगळ्या गोष्टींचा उच्च न्यायालयाने विचार केलेला आहे. तशी विविध निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत. उच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं ते आपण बघूया. या निकालाची माहिती किंवा क्रमांक व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. उच्च न्यायालय म्हणतं, वेदर द सिनियर सिटीजन वॉज एंटायटल्ड टू इन्व्होक द समरी प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट ओनली टू इविक्ट द पिटिशनर फ्रॉम द सब्जेक्ट प्रिमाइसेस अँड विदाउट सिकिंग एनी रिलीफ ऑफ मेंटेनन्स फ्रॉम हिम इज द मेन क्वेश्चन. म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याचा मूळ उद्देश जो आहे, त्या उद्देशाशिवाय ह्या मुलाला घरातनं बाहेर काढून टाकण्याकरता त्याचा केलेला वापर हा योग्य आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. Despite filing the said application under Section 5(1) of the Act, the senior citizen has neither made any claim nor sought any maintenance from the petitioner. म्हणजे या कायद्या अंतर्गत दाद मागून सुद्धा ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या मुलाविरुद्ध कोणतीही आर्थिक मागणी किंवा मदतीची मागणी केलेली नाही. The senior citizen does not reside in the subject premise with the petitioner. In fact, the senior citizen has never resided in the subject premises. म्हणजे ज्या बंगल्यामधनं मुलाला बाहेर काढायचा वाद आहे, त्या बंगल्यामध्ये हा ज्येष्ठ नागरिक कधीही राहिलेला नाही. The senior citizen resides in a separate residential flat with his wife. There is no pleading in the said application to suggest that this residential flat is not suitable to the senior citizen to reside in. म्हणजे हा ज्येष्ठ नागरिक त्याच्या पत्नीबरोबर स्वतंत्र एका सदनिकेत राहतोय आणि ती सदनिका त्यांना राहण्याकरता गैरसोयीची आहे असं कोणतंही कथन त्यांच्या अर्जामध्ये नाही. The subject premise stand in the name of senior citizen and there is no transfer thereof to the petitioner. However, a written declaration dated 2 January 2013 has been made by the senior citizen expressly permitting the petitioner and his wife to reside in the subject premise and to conduct their business therefrom for as long as they want and without having to pay any monies to him. म्हणजे या बंगल्याचं हस्तांतरण जरी झालेलं नसलं तरी 2 जानेवारी 2013 मध्ये या ज्येष्ठ नागरिकांनी असं स्पष्ट लिहून दिलेलं आहे की तुम्हाला जोवर गरज आहे तोवर तुम्ही तिथे राहू शकता, तुमचा व्यवसाय करू शकता आणि त्याच्याकरता कोणतंही शुल्क किंवा पैसे देण्याची गरज नाही. नो allegations of harassment and or cruelty are made by the senior citizen against the petitioner. म्हणजे या ज्येष्ठ नागरिकाचा काही छळ करण्यात आलाय किंवा काही त्याला त्रास देण्यात येतोय असं त्याचं कुठेही म्हणणं नाही. Thus, it is clear that the eviction order has not been passed in furtherance of any claim for maintenance made by the senior citizen. This position is also borne out from paragraph 10 of the eviction order, which expressly records that the senior citizen has not demanded any money for maintenance and therefore there is no need to comment on the same. म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत जो अर्ज करण्यात आला त्याच्यात त्यांनी काही आर्थिक सहाय्य मागितलं नाही आणि जो आदेश करण्यात आला त्यातही असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की यांनी काही
आर्थिक सहाय्य वगैरे मागितलेलं नाही, त्यामुळे त्याबद्दल काही आदेश देण्यात आलेला नाही. Moreover, neither of the two authorities, that is a tribunal and appellate tribunal, have considered or applied their mind to the averments made in the said application. Admittedly, the senior citizen doesn't reside in the subject premises, which is occupied solely by the petitioner and his wife. In fact, the senior citizen has never ever resided in the subject premises. Instead, he resides in a separate residential premises in Amalthas Cooperative Housing Society together with his wife. म्हणजे या खालच्या दोन लोकांनी जो आदेश केला, तो आदेश करताना त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की हा ज्येष्ठ नागरिक त्या बंगल्यामध्ये कधी राहिलेलाच नाहीये. तो आपल्या पत्नीसह एका सदनिकेमध्ये स्वतंत्रपणे राहतो आहे. Moreover, since the senior citizen has never resided in the subject premise, this is not a case where there is any sentiment attachment of the senior citizen to the occupying it. म्हणजे ही व्यक्ती त्या बंगल्यामध्ये कधी राहिलेलीच नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना काही लगाव आहे किंवा भावनिक गुंतवणूक आहे असंही काही नाहीये. On the other hand, there appears to be some merit in the case of the petitioner. Admittedly, a written declaration dated 2 January 13 was previously given, permitting the petitioner not only to reside in the subject premise, but also to conduct their business for as long as they want and without having to pay any monies. म्हणजे यांनीच आधी त्यांना तिथे राहा, व्यवसाय करा, त्याचे काही पैसे देऊ नका, असं लेखी दिलेलं आहे. Petitioner had made a claim on the title of the subject premises and had already filed a suit in this court bearing number 1215 of 2019 seeking partition of various properties owned by the senior citizen. म्हणजे या मुलाने आपल्या पित्याविरुद्ध विविध मालमत्तांकरता वाटपाचा दावा दाखल केलेला आहे. In fact, this appears to be the main reason which is prompted senior citizen to file the said application. This fact is clearly borne out from the paragraph 6 and 9 of the said application, in which the senior citizen states that since the petitioner has filed a false case in Bombay High Court against him, he does not want petitioner to reside in the subject premises anymore. Hence, he is desirous of evicting him therefrom. It is therefore quite evident that the said application is nothing but a counterblast by the senior citizen to the partition suit. म्हणजे या सगळ्या गोष्टी, ही सगळी तथ्य लक्षात घेतली तर आपल्याला असंच म्हणायला लागतं की त्या वाटपाच्या दाव्यावर केलेला प्रतिदावा किंवा त्या वाटपाच्या दाव्याला दिलेलं उत्तर किंवा त्याला केलेला प्रतिहल्ला म्हणून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. The provision of the act cannot be employed as a means to secure the respondent's summary eviction from the subject premise while the parties are residing. म्हणजे हा जो ज्येष्ठ नागरिक कायदा आहे त्याचा एक स्वतंत्र उद्देश आहे आणि त्या कायद्याचा कोणाला तरी काढून टाकण्याकरता वापर करता येणार नाही. The act is a beneficial statute intended to safeguard the vulnerable senior citizen, but it cannot be misused by the senior citizen as a tool for summary eviction without the fulfillment of statutory requirements. म्हणजे गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या भल्याकरता हा कायदा करण्यात आलेला आहे आणि त्याचा कायदेशीर पूर्तता न करता कोणाला तरी जागेतनं काढून टाकण्याकरता गैरवापर करायला परवानगी देता येणार नाही. Before concluding, we would like to mention that prior to the commencement of arguments in the matter, we had suggested a workable arrangement to both the parties. Since there were no allegations of cruelty or harassment, whether the senior citizen would agreeable to occupy the ground floor of the subject premises, whilst the petitioner and his wife would occupy only the first floor. However, though the petitioner was open to such an arrangement, the senior citizen was not agreeable to same. म्हणजे उच्च न्यायालय असं म्हणतं की हे सगळं प्रकरण अंतिम टप्प्यात आल्यावर आम्ही दोघांनाही विचारलं होतं की या प्रकरणात काही छळ झालेला नाहीये, काही कोणी कोणाला त्रास दिलेला नाहीये, मग तुम्ही आपसात समझोता करा, ज्येष्ठ नागरिकांनी तळमजल्यावर राहा आणि जो मुलगा आणि त्याची पत्नी आहे त्यांनी पहिल्या मजल्यावर राहा. मुलगा आणि पत्नी याला तयार होते पण ज्येष्ठ नागरिक याला तयार नव्हता. मग ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून उच्च न्यायालयाने त्या मुलाच्या आणि त्याच्या पत्नीच्या बाजूने निकाल दिला. त्यांना घरातनं काढून टाकायचा जो आदेश होता
तो रद्द करून टाकला आणि ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर जो करण्यात आला होता त्याला एक प्रकारे कुठेतरी अटकाव केला. कोणताही कायदा आणि त्याचा वापर याची त्या कायद्याच्या उद्देशाशी सांगड घालणं, मेळ घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादा कायदा विशेषतः एखाद्या विशेष घटकाकरता विशेष कायदा बनवण्यात येतो, तेव्हा त्या कायद्या अंतर्गत येणारी प्रकरणं ही त्या कायद्याच्या मूळ उद्देशाशी सुसंगत आहेत किंवा नाही, हे बघणं गरजेचं असतं. पण या प्रकरणामध्ये असं काहीही झालं नाही. ज्येष्ठ नागरिक कायदा जो मुख्यतः गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाकरता म्हणून बनवण्यात आला होता, त्याचा गैरफायदा या एका संपन्न आणि श्रीमंत ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता वापरला. सुदैवाने उच्च न्यायालयाने हा प्रयत्न यशस्वी होऊन दिला नाही, किंबहुना हा प्रयत्न हाणूनच पाडला. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.